विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर इयत्ता 9वी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यामध्ये घरगुती वायरिंग व घरगुती वायरिंगची ओळख हे प्रकरण आपल्याला घ्यायचं किंवा हे घटक आपल्याला घ्यायचा आहे। त्यामध्ये इमारत किंवा घराच्या आतील बाजूस जे वायरिंग केले जाते त्यास घरगुती वायरिंग असे म्हणतात। घराच्या आतमध्ये जे वायरिंग केलं जातं मग ते कुठल्याही प्रकारचं असू देत, क्लिट वायरिंग असू देत, बॅटम वायरिंग असू देत, PVC वायरिंग असू देत, त्यानंतर केसिंग केपिंग असेल किंवा कन्सिल्ड वायरिंग असेल, घराच्या आतमध्ये जे वायरिंग केलं जातं त्याला काय म्हणायचं? घरगुती वायरिंग असं म्हणायचं। घरातील वायरिंग करण्यापूर्वी वायरिंगच्या प्रकारची निवड करताना वातावरण, सुरक्षितता, टिकाऊपणा, देखभाल व दुरुस्ती, आकर्षकपणा, किंमत, बांधकाम, भविष्यातील पॉइंटमधील बदल इत्यादी मुद्दे विचारात घ्यावे लागणार आहेत। म्हणजे ज्यावेळेस आपण वायरिंगची निवड करणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी वातावरणाचा सुरुवातीला आपण विचार केला पाहिजे। म्हणजे जे वायरिंग आहे ते कोणत्या वातावरणामध्ये आहे त्या वातावरणाचा त्या ठिकाणचा विचार आपण केला पाहिजे। वातावरण म्हणजे काय की उदाहरणार्थ साधारणतः एखादी फॅक्टरी असेल, फॅक्टरीमध्ये साधारणतः एखाद्या लोखंडी कारखाना असेल तर त्या ठिकाणचं वायरिंग त्या ठिकाणी क्लिट वायरिंग करून चालणार नाही किंवा बॅटम वायरिंग करून चालणार नाही। तर त्या ठिकाणी जे वायरिंग करायचं ते कसलं करावं लागणार आहे? कंड्यूट पाईपचं वायरिंग करावं लागणार आहे किंवा लोखंडी पाईपचं वायरिंग करावं लागणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणच्या वातावरणाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। ज्या काही ठिकाणी सारखाच पाऊस असतो अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला साधं वायरिंग करून चालणार नाही। म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणच्या वातावरणाचा निश्चित विचार करावा लागणार आहे। सुरक्षितता आणि त्या वायरिंगची सुरक्षितता पण त्या ठिकाणी आपल्याला पाहावं लागणार आहे। त्यानंतर टिकाऊपणा व देखभाल व दुरुस्ती, म्हणजे ते वायरिंग साधारणतः किती काळ टिकणार आहे किंवा ते बिल्डिंग असेल किंवा बांधकाम आहे ते किती काळ टिकणार आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपात करायचं आहे किंवा चिरकार करायचं असेल किंवा त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे किती काळ टिकणार आहे याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करूनच वायरिंग करावं लागणार आहे। म्हणजे टिकाऊपणा त्याचा बघावं लागणार आहे। देखभाल आणि दुरुस्ती खर्च जो आहे तो साधारणतः त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। मी कमी खर्चामध्ये साधारणतः ते वायरिंग कसं करता येईल किंवा दुरुस्ती खर्च कसा कमी होईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। आकर्षकपणा म्हणजे काय की चांगली बिल्डिंग आहे त्या ठिकाणी साधं तुम्ही पाईप वायरिंग केलं किंवा क्लिट वायरिंग केलं किंवा लोंबकाळ त्या वायरी असं सोडल्या तर असं चालणार नाही। म्हणजेच त्या बिल्डिंगचे कशा स्वरूपाचे आहे, कोणत्या स्वरूपाचा बंगला आहे किंवा एखादी इमारत आहे त्या ठिकाणी त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। त्यानंतर किंमत म्हणजे त्याला खर्च किती येतो साधारणतः त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे। त्यानंतर भविष्यातील पॉइंटमधील बदल, म्हणजे पॉइंटमध्ये बदल म्हणजे काय? भविष्यामध्ये आपल्याला जर आता त्याची गरज नसेल, एखादी वस्तू आपल्याकडे आता नसते, साधारणतः AC नसेल, कूलर नसेल किंवा फ्रीज नसेल आणि भविष्यामध्ये आपण तो घेणार आहे तर साधारणतः त्याचा आपल्याला या ठिकाणी आताच विचार करावा लागणार आहे। म्हणजेच वायरिंगसाठी आता त्या ठिकाणी पॉईंट सोडावे लागणार आहेत। ते महत्त्वाचे जे मुद्दे ते साधारण त्यामध्ये विचारात घ्यावे लागणार आहेत। घरगुती वायरिंग करण्यासाठी वायरिंग साहित्याची आवश्यकता असते। म्हणजे आपण जर वायरिंग करा असेल, घरगुती वायरिंग करा असेल तर त्या ठिकाणी वायरिंग साहित्याची आवश्यकता असते। त्यामध्ये काय काय येईल? स्विचेस, मेन स्विच, होल्डर्स, सिलिंग रोज, वॉल सॉकेट, स्क्रूज, कंड्यूट पाईप, केसिंग केपिंग इत्यादीचा समावेश होतो। वायरिंग कामामध्ये योग्य साहित्य निवडीस फार महत्त्व असते। म्हणजे वायरिंग कामामध्ये साधारणतः योग्य त्या प्रकारचं साधारणतः साहित्य निवडलं पाहिजे, हेच महत्त्वाचं असतं खरं तर। साहित्य, प्रकार आणि त्याची जोडणी, उपयोग आणि तांत्रिक तपशिलाची माहिती फायदेशीर ठरते। तर त्यामध्ये बघा, विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणी व बंद करणे म्हणजेच साधन म्हणजेच स्विच होय। विद्युत उपकरणांना विद्युत सप्लाय जोडणी व बंद करणारे साधन म्हणजेच स्विच होय। त्यामध्ये सरफेस स्विच किंवा टबलर स्विच असं म्हटलेलं आहे। आता सरफेस स्विच म्हणजे काय असतं? साधारणतः बॉक्स असतो, बॉक्सवरती साधारणतः स्विच बसवलेला असतो।
बॉक्स टाईप असतो साधारणतः तो, त्याला काय म्हणतात सरफेस स्विच असं म्हणतात. तर त्या बघा सरफेस माउंटिंग स्विच किंवा ब्लॉकवर बसवलेला असतो. आता जुने जर बांधकाम असेल की एकदम जुनं एकदम वायरिंग असेल तर त्या ठिकाणी क्लिट वायरिंग वगैरे केलं असतं बघा, आणि त्याच्यावरती साधारणतः तो स्विच काळा वगैरे बसवला असतो बघा, काळा स्विच असतो, त्याला टबलर स्विच असे म्हणतात. तो 5 अँपिअर 15 अँपिअर उच्च प्रवाह क्षमतेच्या मध्ये उपलब्ध असतो. तो हेवी लोडसाठी साधारणतः 15 अँपिअर क्षमतेच्या स्विचची निवड योग्य ठरते. हेवी म्हणजे काय, ज्या ठिकाणी 16 अँपिअरपेक्षा जास्त अँपिअर असेल, साधारणतः 16 अँपिअर साधारणतः असेल लोड, म्हणजे उदाहरण काय असेल, शेगडी असेल, हीटर असेल, अशा ठिकाणी साधारणतः 15 अँपिअर स्विचचा त्या ठिकाणी वापरणे योग्य ठरतं. सरफेस स्विच, वन वे स्विच, टू वे स्विच या प्रकारात मिळतात. अलीकडे वायरिंगसाठी या स्विचचा फारसा वापर करत नाहीत, कमी प्रमाणात वापर करतात. आता हे जे कोसला टाईप स्विच असायचे बघा, कोसला टाईप म्हणजे काळे स्विच असायचे आणि ते लाकडी बोर्डवर साधारणतः ते बसवलेले असत, बरोबर. त्यानंतर पुढे म्हटले बघा पियानो टाईप स्विच आणि मॉड्युलर स्विच. पियानो टाईप म्हणजे काय बघा, स्विच पियानोच्या आकाराचे असतात. लाकडी प्लॅस्टिक बोर्डवरील खाचेमध्ये स्क्रूच्या साहाय्याने बसवितात. वायरिंगसाठी या प्रकारच्या स्विचचा वापर मोठा आहे. स्विचेस विविध रंगात उपलब्ध आहेत. स्विचवर फॅन, ट्यूब, लॅम्प असे मार्किंग केले असते, त्याला मार्किंग स्विच असे म्हणतात. आता हे जे पियानो टाईप स्विच आहे ते साधारणतः आपल्या घरामध्ये बघा, ज्या बोर्डवरती आपण स्क्रूच्या साहाय्याने जे बसवतो बघा, अशा प्रकारचा हा स्विच आहे की साधारणतः वरती आणि खाली साधारणतः 2 स्क्रू होल आहेत. या ठिकाणी स्क्रूच्या साहाय्याने काय करतो आपण, तो बोर्डवरती फिट करतो. त्याला काय म्हणायचं, पियानो टाईप स्विच, किंवा त्याला SP स्विच असंही म्हटलं जातं. SP स्विच असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. यामध्ये साधारणतः 6 अँपिअर आणि 16 अँपिअर मध्ये साधारणतः उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी लोड 5 अँपिअर असेल, 5 अँपिअर म्हणजे कुठला लोड असेल, बल्ब असेल, ट्यूब असेल, त्यानंतर तुमचा मिक्सर असेल, ज्या ठिकाणी 5 अँपिअर कॅपॅसिटीची उपकरण आहेत किंवा साधनं आहेत त्या ठिकाणी फक्त 5 अँपिअरचा SP स्विच वापरतात किंवा पियानो टाईप स्विच वापरतात. आणि 16 अँपिअर म्हणजे कुठं, गिझर असेल, कूलर असेल, कूलरसह 5 अँपिअर चालतं, पण मोठे जर असेल त्या ठिकाणी 16 अँपिअर वापरतात. तर 16 अँपिअर जर त्या ठिकाणी करंट असेल किंवा उपकरण जोडायचं असेल तर त्या ठिकाणी हा 16 अँपिअरचा स्विच वापरतात. आणि हे जे स्विच आहेत साधारणतः मार्केटला वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतात. तुम्हाला आयव्हरी मिळेल, व्हाईट मिळेल, हिरवा मिळेल, रेड मिळेल, म्हणजे लाल मिळेल, आणि त्याच्यावरती त्या स्विचवरती मार्किंग केलं असतं, फॅनचं मार्किंग केलं असतं, ट्यूबचं सांकेतिक चिन्ह दिले असतात त्या ठिकाणी, आणि हे साधारणतः आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर मॉड्युलर स्विच म्हणजे काय बघा, अलीकडे वायरिंगच्या आकर्षणपणालाही मोठे महत्त्व आहे, बरोबर आहे. वायरिंग जर करा असेल तर आपल्याला आकर्षक म्हणजे काय, चांगली सुंदर दिसायला पाहिजे असे वायरिंग त्या ठिकाणी केलं जातं. तर त्याला खूप मोठं महत्त्व आहे. जिथे आकर्षकपणा आणि दर्जा दोन्ही घटक आवश्यक असतात तेव्हा मॉड्युलर स्विचचा उपयोग होतो. स्विच वेगवेगळ्या मॉड्युलर बॉक्समध्ये बसवले जातात किंवा वेगळ्या मॉड्युलर बॉक्समध्ये बसवले जातात. स्विच नेहमीच्या स्विचपेक्षा किमतीने महाग असतो. विविध शोरूम, कार्यालये, कॉन्फरन्स रूम, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी बसवतात. मोठमोठे ज्या ठिकाणी कन्सिल्ड वायरिंग केलं जातं बघा, त्या ठिकाणी साधारणतः हे स्विचचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जात होता, पण अलीकडे आता सर्वत्र या ठिकाणी ह्या स्विचचा वापर केला जातो. म्हणजे या ठिकाणी जे प्लॅस्टिकचे बोर्ड असतात त्या प्लॅस्टिकच्या बोर्डवरती डायरेक्ट साधारणतः बसवतात. मॉड्युलर किंवा त्या मॉड्युलर प्लेटवरती साधारणतः हे स्विच बसवलेले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा ग्रीड स्विच असं म्हटलंय बघा, वजनाने हलके व आकाराने लहान असतात. याचा उपयोग काय होतो बघा, ग्राइंडर, ड्रिल मशीन यासारख्या यंत्रामध्ये करतात. हे बॅकलेट मटेरियल पासून तयार केलेले असते. हा जो स्विच आहे तो अतिशय हलका असतो. तो साधारण कुठं वापरतात, याचा उपयोग कुठं केला जातो, ग्राइंडर म्हणजे काय असतं बघा, ज्या ठिकाणी बघा ते धार वगैरे लावतात, म्हणजे कार्य करतात बघा, अशा ठिकाणी
किंवा ड्रिल मशीन असेल बघा, ड्रिल मशीनला सुद्धा हा जो ग्रीड स्विच आहे तो वापरतात. तो कशापासून बनवतात? बॅकेलाईटपासून हा बनवलेला असतो. त्यानंतर रोटरी स्विच बघा, रोटरी स्विच मधील रॉड फिरवून ऑपरेट केला जातो. नेहमीच्या स्विचपेक्षा वेगळ्या रचना असते. स्प्रिंग किंवा कॅमचा उपयोग करून स्विच कॉन्टॅक्ट ऑन ऑफ केले जातात. हा जो रोटरी स्विच आहे साधारणतः ग्रीड स्विच सारखाच आहे. कशासारखा आहे? ग्रीड स्विच सारखाच आहे. दिसायला सेम तसंच आहे, पण याच्यामध्ये काय बदल आहे? स्प्रिंग आहे, कॅमचा उपयोग केलेला असतो. तो नेहमीच्या स्विचपेक्षा याची रचना थोडी वेगळी आहे. त्यानंतर काय म्हटले बघा, बेड स्विच वन वे प्रकारचा असतो. एक बाजूस ऑपरेटिंग नॉब व दुसऱ्या बाजूस सप्लाय वायरसाठी मोकळी जागा असते. 5 अँपिअर व 230 व्होल्ट क्षमतेच्या रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा पोल स्विच म्हटले. पोल स्विच म्हणजे काय बघा, या स्विचची रचना सिलिंग रोज सारखी असते. ऑन ऑफ करण्यासाठी साखळीचा उपयोग केलेला असतो. अलीकडे या प्रकारचा निर्माण केली जात नाही. आता या ठिकाणी जो पोल स्विच म्हटलेला तो काय म्हटलेला बघा, याची रचना कशी केली असते? सिलिंग रोज सारखी केली असते. म्हणजे सिलिंग रोज तुम्ही बघा, सिलिंग रोज म्हणजे काय की ज्या ठिकाणी फॅन जोडले असतो बघा, फॅन ना तिथं गोल असं असतं बघा डब्बीसारखं, त्याला सिलिंग रोज म्हणतात. तो ऑन ऑफ करण्यासाठी साखळीचा उपयोग केला जातो. म्हणजे तो फॅन जर ऑन ऑफ करा असेल किंवा चालू किंवा बंद करा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं की या पोल स्विचचा उपयोग केला जातो. अलीकडे हल्ली या प्रकारचा निर्माण केला जात नाही. म्हणजे या प्रकारचा स्विच साधारणतः निर्माण केला जात नाही. पण ज्या ठिकाणी तुम्ही जर केबिनमध्ये गेला तर केबिन फॅन किंवा वॉल फॅन म्हणतो आपण, वॉल फॅन म्हणतो, तर वॉल फॅन चालू करण्यासाठी त्या ठिकाणी एक दोरी असते बघा ओढण्यासाठी, आणि त्या दोरीवरती साधारणतः तो असणारा फॅन ऑपरेट केला जातो. चालू बंद 1 2 3 स्पीड जास्त नसते, स्पीड या ठिकाणी कंट्रोल केलं जातं किंवा वाढवलं जातं. त्याला काय म्हणतो आपण? पोल स्विच असं म्हणतो. पुश स्विच म्हणजे काय की स्विच सुरू करण्यासाठी पुश करावा लागतो. जोर काढून घेतल्यानंतर तो ऑफ होतो. त्यास पोल स्विच असे म्हणतात. याचा उपयोग डोअर बेलसाठी होतो. म्हणजे आपल्या घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर साधारणतः जे बटन बसवलं असतं त्यालाच बेल पुश असंही म्हटलं जातं किंवा पुश स्विच असंही म्हटलं जातं. पुश म्हणजे दाबणे, त्यालाच बेल पुश असंही म्हटलं जातं. तर साधारणतः अशा प्रकारचे हे स्विच आहेत. तर याच्यामध्ये आणखीन एक स्विच आहे बघा, याच्यामध्ये ह्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं नाही, पण साधारणतः त्याचं नाव आहे बघा इंटरमिजिएट स्विच. इंटरमिजिएट स्विच म्हणजे काय असते बघा, तर साधारणतः त्या असणाऱ्या स्विचला 4 पॉईंट असतात. किती पॉईंट असतात? 4 पॉईंट असतात. किती बघा, या अशा प्रकारे साधारणतः हा पुश स्विच जसा दिलाय तसा बघा हा स्विच अशा प्रकारचा दिलेला असतो, बरोबर, आणि हा असा दिलेला असतो बघा. त्याला इंटरमिजिएट स्विच म्हणायचं. त्याला 4 पोल असतात. आणि 2 वे स्विचला काय असतं? 1 वे स्विचला काय असते बघा, असं 2 स्विच पॉईंट असतात असे, बरोबर. आणि 2 वे स्विचला कसं असतंय? 3 पॉईंट असतात. 2 वे स्विच कुठं वापरतो आपण? जिन्यामध्ये वापरतो किंवा बेडरूममध्ये बेड वायरिंग करण्यासाठी वापरतो. तसं हा जो इंटरमिजिएट स्विच आहे तो साधारणतः इंटरमिजिएट स्विच हा ज्या ठिकाणी बोगद्याचं वायरिंग असतं अशा ठिकाणी म्हणजेच किंवा गोडाऊन वायरिंग असतं त्या ठिकाणी ह्या स्विचचा उपयोग करतात. गोडाऊन वायरिंग म्हणजे कुठं असतं साधारणतः? तर एकच लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित केला जातो करण्यासाठी साधारणतः या स्विचचा उपयोग करतात. एक लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित करण्यासाठी या स्विचचा उपयोग करतात. पण हल्ली साधारणतः या स्विचचा कोणीही वापर करत नाही, त्यामुळे मार्केटला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. ठीक आहे. आणि जो हा 2 वे स्विच आहे, हा जो स्विच आहे साधारणतः जिना वायरिंगमध्ये साधारणतः याचा उपयोग केला जातो. त्यानंतर काय म्हटले बघा, मेन स्विचचा उपयोग विद्युत सप्लाय पूर्णतः बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. याचे 2 प्रकार आहेत साधारणतः. त्यामध्ये आयसीडीपी म्हणजे काय बघा, हा आयसीडीपी साधारणतः असा बघा.
तर ICTP म्हणजे काय, स्विचची बॉडी कास्ट आयर्नची असते. बॉडीमध्ये यूज बेस कॅप असतात. खालील बाजूस एक चौकोनी अवाहकी पदार्थाचा रॉड जोडलेला असतो. रॉडवर कॉन्टॅक्ट क्लिप स्क्रूच्या साहाय्याने बसवले असतात. क्लिपचा आकार जे असतो, रॉड एका हँडलला जोडलेला असून हँडलच्या साहाय्याने स्विच कॉन्टॅक्ट सुरू किंवा बंद केले जातात. ICTP सिंगल फेज सप्लायसाठी उपयुक्त असतात. 16 एम्पियर, 32 एम्पियर, 63 एम्पियर, 100 एम्पियर, 250 व्होल्ट रेटिंगमध्ये उपलब्ध आहेत. हे जे ICTP आहे साधारणतः 16 एम्पियर पासून 100 एम्पियर पर्यंत साधारण त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. हा ICTP म्हणजे काय बघा, याच्यामध्ये 2 पोल असतात. ICTP म्हणजे आयर्न क्लॅड डबल पोल स्विच. म्हणजेच त्या ठिकाणी काय असतंय, तर 2 पोल म्हणजे काय, एक फेज आणि दुसरी न्यूट्रल. तर हे जे असतं साधारणतः सिंगल फेज सप्लाय असेल, घरामधला जो सप्लाय असेल, त्या ठिकाणी साधारणतः ते स्विच चालू किंवा बंद करण्यासाठी याचा उपयोग केलेला असतो. त्यानंतर बघा ICTP म्हणजे काय, आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच, ज्याच्यामध्ये 3 पोलचा उपयोग केला असतो. पोल म्हणजे काय, फेज, ज्याच्यामध्ये R, Y आणि B हा सप्लाय असतो. तो चालू किंवा बंद करण्यासाठी, ऑन ऑफ करण्यासाठी साधारणतः या स्विचचा उपयोग केलेला असतो. तर याची स्विचची रचना डबल पोल मेन स्विच सारखी असते. कास्ट आयर्न बॉडी म्हणजे लोखंडापासून, कास्ट आयर्न म्हणजे काय, लोखंड म्हणजे बिडाचं साधारण असते. 3 फेज बेस पोल असतात. काही मेन स्विचमध्ये न्यूट्रलची वेगळी सोय असते. काही जे असतात साधारणतः ICTP म्हणजे काय, 3 फेज ज्या ठिकाणी देतात त्याला ICTP म्हणायचं. पण काही ICTP मध्ये अशी सोय असते की त्या ठिकाणी न्यूट्रल जोडण्याची सोय असते. अशा स्विचला ICTP स्विच असे म्हणतात. 3 फेज सप्लाय सिस्टीममध्ये प्रामुख्याने याचा वापर करतात. हे 16 एम्पियर, 32 एम्पियर, 63 एम्पियर आणि 100 एम्पियर 440 व्होल्ट क्षमतेचे असतात. बरोबर, ठीक आहे. तर साधारणतः हे जे काय प्रकरण आहे, साधारणतः या ठिकाणी घरगुती वायरिंग आणि त्या ठिकाणी वायरिंगची ओळख, म्हणजे त्याला लागणारी जी काही साधनं आहेत त्या साधनांची साधारणतः आपण या ठिकाणी ओळख घेतोय. तर विद्यार्थ्यांनी याचं काय करायचं, आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ पूर्ण आहे का, आणि पुढं काय करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी लिखाण दिलं जाईल, ते लिखाण तुम्ही पूर्ण करून घ्या. आणि त्यानंतर राहिलेला जो काही घटक आहे तो पुढच्या तासाला आपण पाहूया. ठीक आहे, ओके, धन्यवाद.